कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। जात वैधता प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून कोल्हापूर जिल्हा परिषदेने सेवानिवृत्त 32 कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि इतर लाभ दिलेले नाहीत। कोळी समाजातील आदिवासी जातीच्या आधारे त्यांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली होती। शासनाने आदिवासी क्षेत्रातील आणि क्षेत्राबाहेरील असं वर्गीकरण केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही। सेवानिवृत्तीनंतर अशा प्रकारच्या अटी शर्ती लावून लाभ नाकारण्याच्या धोरणाविरोधात पांडुरंग आंबी यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केलं। अशाच प्रकारे सेवानिवृत्तीच्या लाभापासून वंचित असणाऱ्या अन्य 31 कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी संबंधितांची बैठक घेतली। नियम अटी पडताळून त्या 32 कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासन कार्तिकेयन यांनी दिलं। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत अहिल्या संदेश यात्रा काढली जाणार आहे। या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर केला जाईल। कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून संदेश यात्रेला सुरुवात होईल। धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न, आरक्षण, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि महामंडळाच्या योजना याबाबत या यात्रेच्या माध्यमातून प्रबोधन केलं जाणार आहे। मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रानगे, बयाजी शेळके, छगन नांगरे, शहाजी सीत, राघू हजारे, बाबूराव बोडके, अप्पासाहेब कट्टीकर, सिद्धार्थ बन्ने यांच्या उपस्थितीत संदेश यात्रेची रूपरेषा ठरवण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आहे। आंबेडकरी चळवळीत या पक्षाचं भरीव योगदान आहे। कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम इथं सोमनाथ घोडेराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पक्षाची बैठक पार पडली। त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेण्यात आला। महायुतीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मानाचं स्थान मिळावं अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। बैठकीला डॉक्टर नंदकुमार गोंधळी, विनोद शिंदे, गणेश जाधव, युवराज हिरवे, सिद्धार्थ घोडेराव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शुक्रवारी रात्री साळोखेनगर परिसरातील मोरेमाने नगरात एक तरुण गांजाची विक्री करत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी म्हसोबा मंदिरानजीक गांजाची विक्री करणाऱ्या सिद्धार्थ सावंतला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 1 किलो 180 ग्रॅम गांजा सापडला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली। कोल्हापुरातील पापाची तिकटी आणि लक्ष्मी गल्ली परिसरात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी यायचं। माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी तत्कालीन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडे पाठपुरावा करून नगरोत्थान योजनेतून 4 लाखांचा निधी मिळवला। त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी लक्ष्मी गल्लीतील जुन्या पाईपलाईन बदलून नवी पाईपलाईन टाकण्यात आली। परिणामी 150 कुटुंबियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळतंय। दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या भागात गटर्स, ड्रेनेज लाईन आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी निधी मिळाला। सध्या गटर्स आणि ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झालं तर श्रीफळ वाढून कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संजय कारेकर, गजानन घाटगे, गणेश कांबळे, विनायक भोसले, राजू अडसिरे, अमर पावसकर, ओंकार कांबळे, विशाल पाटील, रवींद्र कोठावळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये गुरुवारी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला। संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी एनसीसी आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली। तसंच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीताचं सादरीकरण केलं। यावेळी मदन कुलकर्णी, अरुण डोंगरे, मिलिंद करमळकर, सुनील कुबेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पांजरपोळ संस्थेत डॉक्टर कीर्तिकुमार शेडगे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्यात आलं। शिवशंभो फाउंडेशन आणि गायत्री गोसेवा संस्थेच्या वतीनं गोसेवा करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि महिला स्वच्छता कर्मचारी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवींद्र मोरे उपस्थित होते। पशुधन म्हणजे देशाची समृद्धी असल्यानं त्यांचं संरक्षण करणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं त्यांनी मत मांडलं। कार्यक्रमाला सुचित हिरेमठ, अमेय ढवळे, अरविंद वर्धमाने, संजय बागल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार नोंदणीसाठी 17 आणि 18 ऑगस्ट या दिवशी विशेष मोहीम आयोजित केली होती। या मोहिमेअंतर्गत कोल्हापुरातील न्यू कॉलेजमध्ये विद्यार्थी नोंदणी शिबिर पार पडलं। लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीत प्रत्येक पात्र व्यक्तीनं जागरूकपणे मतदान करणं आवश्यक आहे। या माध्यमातून सक्षम प्रतिनिधी निवडता येतील असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। न्यू कॉलेजमध्ये आयोजित मतदार नोंदणी शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला। प्राचार्य व्ही.एम. पाटील, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, संपत खिलारी, प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी निवडणूक नायब तहसीलदार बी.बी. बोडके, प्राध्यापक शरद पाटील, आर.डी. ढमकले, एम.वाय. कांबळे उपस्थित होते।
जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर सहेली ग्रुपच्या वतीनं गेली 19 वर्ष सामाजिक उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी ग्रुपतर्फे 920 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. त्यातील 34 विद्यार्थिनींना उषाराजे हायस्कूलमध्ये संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं. यावेळी सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सुनंदा देशमुख, रंजना शिर्के, शोभा ठोमके, मुख्याध्यापिका SD चौधरी, उपमुख्याध्यापिका VD जमेनीस, SD चव्हाण, पूजा गुरव आणि सहेली ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.